नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावामध्ये गायरांमध्ये असलेली निवासी जमीन नावची करण्यासाठी दिनांक 26 मार्च 2026 पर्यंत अतिक्रमण नियमाकुल होणारे आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहत असाल ती जमीन गायरान असेल तर ती जमीन स्वतःच्या नावची करून घेण्यासाठी संधी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग खात्याअंतर्गत देण्यात आली आहे. त्यामुळे आपली गायरान जमीन नावची करून घेण्यासाठी आपल्याला माझ्या हातामध्ये असलेले हे अतिक्रमणाचे नियमितीकरण अर्ज आपल्या जवळील ग्रामपंचायतमध्ये सादर करायचे आहे. दिनांक 26 मार्च 2025 पर्यंत आपल्या ग्रामपंचायतमध्ये भरून दाखल करायचे आहे. त्यामुळे अर्ज कसा भरायचा आणि कोणते डॉक्युमेंट्स यासोबत आपल्याला ग्रामपंचायतमध्ये दाखल करायचे आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. मित्रांनो बघा, हाच तो अर्ज आहे जो आपल्याला ग्रामपंचायतमध्ये दिनांक 26 मार्च 2026 पर्यंत भरून द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या अंतर्गत दिनांक 26 मार्च 2026 पर्यंत अतिक्रमण नियमितीकरणासाठी अर्ज भरून द्यायचा आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, ग्रामसेवक किंवा विकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय, इथं तुमच्या गावचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तालुका आणि जिल्हा, विषय शासकीय जमिनीवरील दिनांक 1/1/2011 पूर्वीच्या निवासी अतिक्रमणाचे नियमितीकरणाबाबत अर्ज. म्हणजे 2011 आधीपासून जे कोणी या अतिक्रमणाच्या जागेवर राहत असेल ती जमीन नावची करण्यासाठी हा अर्ज आहे. त्याच्यानंतर मी खाली सही करणार किंवा करणारी अर्जदार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व शासन निर्णय दिनांक 25 मार्च 2026 अन्वये माझे निवासी अतिक्रमणाचे नियमितीकरण करण्यात यावे ही विनंती तपशील खालीलप्रमाणे सादर करीत आहे. त्यानंतर अर्जदाराची माहिती, नाव, जातीचा प्रवर्ग, लिंग, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक हे सर्व आपल्याला भरून द्यायचं आहे. त्याच्यानंतर कुटुंबाची माहिती आणि त्याच्यानंतर कुटुंब संख्या यामध्ये आपल्याला भरून द्यायची आहे. त्याच्यानंतर अतिक्रमणाची माहिती भरून द्यायची आहे. अतिक्रमण जमिनीचा प्रकार, शासकीय, गायरान, गावठाण, इतर राखीव विभाग, त्याच्यानंतर जे आहे ते इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर जागेचा पत्ता, गट क्रमांक आणि गावाचे किंवा शहराचे नाव लिहायचे आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर अतिक्रमणाचे वर्ष लिहायचे आहे आणि 2011 पूर्वीचे असल्याची खात्रीबाबत पुरावे जोडायचे आहेत. आणि इथे अंदाजे क्षेत्रफळ लिहायचे आहे. त्याच्यानंतर भूमिहीन आहे की नाही याच्यावर टिक करून पुढील कागदपत्र जोडायचे आहेत. मतदान यादीतील नाव, वीज बिल म्हणजे 2011 आधीचे सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. मालमत्ता कर पावती, नमुना 8 उतारा, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका नोंद, जातीचा पुरावा किंवा प्रमाणपत्र, भूमिहीन असल्यास पुरावा, त्याच्यानंतर उपग्रह छायाचित्र, अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही उतारा, फोटो जुना व सध्याचा, अतिक्रमित जागेचा चालू पुरावा, त्याच्यानंतर घोषणापत्र इथं लिहून द्यायचं आहे. मी जाहीर करतो किंवा करते की वरील दिलेली सर्व माहिती खरी व बरोबर आहे. माझे अतिक्रमण दिनांक 1/1/2011 पूर्वीचे असून मी सादर जागेवर वास्तव्यात आहे. खोटी माहिती आढळल्यास माझा अर्ज रद्द करण्यात यावा व कायदेशीर कारवाई मान्य करण्यात यावी. त्याच्यानंतर इथे दिनांक, ठिकाण आणि जो कोणी आहे अर्जदार त्याची सही इथे सही आणि नाव इथं लिहून द्यायचं आहे. त्याच्यानंतर एक शपथपत्र लिहून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये अर्जदाराचे नाव भारतीय नागरिक असून वडिलांचे नाव, त्यांचा मुलगा, मुलगी किंवा पत्नी, वय, वर्ष आणि राहणार तालुका आणि जिल्हा खालीलप्रमाणे शपथपूर्वक जाहीर करते की. त्याच्यानंतर इथे शपथविधी आहे ते पूर्णपणे वाचून इथे दिनांक आणि ठिकाण लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपली स्वाक्षरी करायची आहे.
त्याच्यानंतर पुन्हा एकदा अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची लिस्ट आहे. यामधले सर्व कागदपत्रे 2011च्या आधीची असली पाहिजेत. रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान यादीतील नाव, वीज बिल पूर्वीचे असल्यास अधिक योग्य, म्हणजे 2011 आधीचे असल्यास अधिक योग्य आहे. मालमत्ता करपावती, आठ उतारा, ग्रामपंचायत नगरपालिका नोंद, अतिक्रमणाचे छायाचित्र जुने व आताचे असल्याचे, शपथपत्र ते आपण मागे लिहिलेलं आहे. इतर पुरावे लागू असल्यास उदाहरण BPL कार्ड, भूमिहीन प्रमाणपत्र, टिप सर्व कागदपत्रांच्या स्वाक्षरीत सेल्फ अटॅचमेंट प्रती जोडाव्यात. हे बघू शकता, जसं सांगितलं आहे तसं या अर्जदाराने आपले सर्व डॉक्युमेंट जोडलेले आहेत. अशा प्रकारे गायरान जमीन नावची करण्यासाठी दिनांक 26 मार्च 2026 चे अतिक्रमण नियमितीकरण अर्ज आपल्याला आपल्या ग्रामपंचायतमध्ये भरून द्यायचा आहे. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपल्याला हे आपले सर्व कागदपत्रे घेऊन आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करायचे आहे. त्याच्यानंतर लवकरात लवकर तुमची गायरान जमीन तुमच्या नावची केली जाईल आणि तुम्हाला घरकुल व इतर योजनांचा लाभ घेता येईल. अशा प्रकारे प्रत्येक महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.